मी पूजा माणिकराव थोरात, गाव कालवडे, तालुका कराड, जिल्हा सातारा. आमच्या कालवडे गावाचा हा मुद्दा होता की आमच्या गावच्या जे महादेव मंदिर आहे, डोंगर आहे आमचा सोळागिरीचा, तिथं महादेव मंदिर आहे, त्याच्या पाठीमागं हा सौर ऊर्जा प्रकल्प होणार होता. तर आमचं ते श्रद्धास्थान आहे आणि तिथं हा प्रकल्प होणार होता. ना आमच्या गावाच्या भौगोलिक स्थितीचा विचार करता आमच्या गावाकडं खूपच कमी जमीन आहे. मग आमच्या गावातल्या जे प्राथमिक त्यांचा व्यवसाय आहे, त्यांचा शेळ्या मेंढ्या व्यवसाय आहे, तर त्या लोकांचा व्यवसाय कसा होणार होता. मग तो प्रश्न घेऊन आम्ही इथं आज कलेक्टर ऑफिसला आलो होतो. कलेक्टर साहेबांच्या जवळ आम्ही निवेदन मांडलं. त्यांनी आमच्या निवेदनाची पूर्तता सुद्धा केली आणि तो प्रकल्प दुसरीकडे ते शिफ्ट करणार असं आम्हाला सांगितलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे. आणि त्यासाठी खरंच त्यांचं मनापासून आभार. आमच्या पूर्ण ग्रामस्थांकडून त्यांचं खरंच आभार. तो कॅन्सल म्हणून डिक्लेअर केला आहे. मी ॲडव्होकेट अजिंक्य डुबल, मी कराडमध्ये प्रॅक्टिस करतो. महाराष्ट्र शासनाची एक योजना होती, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना. त्या योजनेसाठी जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्या कालवडे तालुका कराड येथील सुळागिरी महादेवाचं मंदिर आहे, त्या देवस्थानची जागा निश्चित केली होती त्या योजनेसाठी. आता ती योजना ज्यावेळी तिथं ही झाली, त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं तिथे जे प्रश्न निर्माण झाले होते, जी जागा होती ती गायरान जागा होती. गायरान जागा जवळजवळ तिथे दिवसभरात नाही म्हणले तर 1000 ते 1500 मेंढ्या असते, 1 ते 2000 गायी असते. मग जवळजवळ आसपासच्या 4-5 गावांचा म्हणजे त्या जागेशी संपर्क व्हायचा. म्हणजे 4-5 गावातल्या माणसांचा उदरनिर्वाह त्या गायरान जमिनीवर चालायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथं जे जागृत देवस्थान होतं, पांडवकालीन महादेवाचं मंदिर, जी की ऐतिहासिक मंदिर आहे. आणि त्या ऐतिहासिक मंदिराचा संदर्भ जे गोकर्ण महाबळेश्वरचा आहे त्याला संलग्न असं ते मंदिर आहे. आणि हा ऐतिहासिक वारसा आणि त्याचबरोबर जे माणसांचा उदरनिर्वाहाचा जो प्रश्न होता, तो प्रश्न सगळ्या गावकऱ्यांना तसेच आसपासच्या भागातल्या माणसांना भेडसावत होता. त्याचा सगळ्या गावकऱ्यांनी तर आसपासच्या भागातल्या माणसांनी उठाव करून आणि तो प्रकल्प तिथनं रद्द करून दुसरीकडं नेण्याचा निश्चय केला होता. त्यासाठी साहेबांना, जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी सगळे गावकरी आले होते. साहेबांना तसे निवेदन दिलं. साहेबांनी आश्वासन पण दिलेलं आहे, तो प्रकल्प शासनाला सांगून मी दुसरीकडं शिफ्ट करतो. आणि त्याचबरोबर आत्ता जो प्रकल्पाचं जे कामकाज चालू होणार आहे तो तात्पुरतं स्थगित करतो. कलेक्टरचं गावाच्या वतीनं कसे आभार मानाल तुम्ही? साहेबांनी खरंच ह्यामध्ये शासनात आणि गावकऱ्यांच्या दुवा म्हणून काम केलेलं आहे. ऐतिहासिक वारसास्थळ जपणं आपल्या प्रत्येक माणसाचं कर्तव्यच आहे. त्याचबरोबर साहेबांनी जो उदरनिर्वाहाचा माणसांचा जो प्रश्न होता तो खूप चांगल्या पद्धतीने सोडवलेला आहे. कारण साहेबांनी आपल्या माणसांचा विचार न करता जे या पृथ्वीतलावर जे सजीव आहेत, म्हणजे प्राणी म्हणा, मुख्य पक्षी म्हणा, त्यांचासुद्धा विचार करून हा प्रकल्प स्थगित करून तो रद्द करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आणि आज इथं उपस्थित राहिलेल्या सर्व कालवडे ग्रामस्थांचे खरंच खरंच मनापासून आभार. पॉसिबलच नव्हतं. त्यामुळे सगळ्यांचं मनापासून आभार आणि सगळ्यांना धन्यवाद. सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सातारा जिल्हा अध्यक्ष मौजे कालवडे तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी शासनानं सोलर प्लॅन महादेव मंदिरावर सोलर पॅनेलचं उपकरण आणलं होतं. तर ते बंद करण्यासाठी समस्त कालवडीचे ग्रामस्थ, युवा युवती आणि शंभू भक्त हे आले होते. आणि यांच्या विनंतीला माननीय कलेक्टर साहेब यांनी मान दिला आणि कलेक्टर साहेबांनी सांगितलं की हा प्रोजेक्ट रद्द करतो आणि त्याच्यावर स्थगिती आणतो. त्याबद्दल मी कलेक्टर साहेबांचं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो. कालवडी गावची रहिवासी जयश्री माणिक थोरात. आणि आज ह्या कलेक्टर साहेबांनी आम्हाला इतकं अनमोल दिलं की ते आम्ही कधीही विसरू शकणार नाही. आणि ह्या युवा पिढीनं इतकं सोसलंय की रात त्यांनी शेखर दादा
हिने इतकं केलं की रात ते बोलत बसायचे आणि आम्ही स्वतः कानानं ऐकले की ते कसं नियोजन लावायचं, काय करायचं. काही लोक तर त्यांना असे म्हणायचे ते की हे बंदच पडणार नाही आणि कशाला तुम्ही निघालाय, फुकट तुम्ही वेळ वाया घालवायला लागलाय आणि तुमच्याच्यानं काय होणारच नाही असं त्यांना म्हणजे हिनवलं जायचं. सकाळी बरोबर 5:30 वाजता जयकर दादांचा फोन आला की दीदी ही होईल का ग खरं आणि ही होईल का ग आपल्यासारखं. त्यावेळी अक्षरशः आम्ही दोघे इतकं रडलो की दीदी खरंच आज यश येईल का ग आपल्याला. त्यावेळी दीदी म्हणली का ग आई शंभू महादेव आपल्या पाठीशी आणि ही होणारच. ज्या दिवसापासून ही पोरं धडपड देते त्या दिवसापासून आम्ही ऐकतोय की ह्या पोरांचा अगदी म्हणजे सिंहाचा वाटा ह्याच्यात आणि त्यांना वडणारी सुद्धा भरपूर लोक होती ती. आज जवळजवळ 10 ते 15 दिवस झालं दादांनी नुसत्या दुधावर आहेत, त्यांनी जेवण घेतलेलं नाही. ते रोज एक सलाईन लावतात आणि त्यांच्या वाड्यातली लोक त्यांना जबरदस्ती करून एक दुधाचा ग्लास देतात आणि आम्ही सुद्धा किती त्यांना विनंत्या केल्या की दादा तुम्ही थोडं जेवण घ्या. नाही, ज्या दिवशी ही माझ्या महादेवाचा प्रश्न सुटल त्या दिवशीच मी जेवण घेणार, तोपर्यंत मी जेवण घेणार नाही. इतका त्यांचा अट्टास होता. आज आमचं सुद्धा इतकं कंठ दाटून येते की ह्या पोरांच्या हाताला यश आलं. बाकी मला काही सांगायचं नाही. चला.